जिल्हा परिषद जे कुणबी दाखल्यावरती ओबीसी मधून उभा राहिले त्यांना ठरवून पाडलं गेलं असा एक आरोप समोर येतोय. म्हणजे कुणबी कोणाला ठरवून पाडले? कुणबी जातीचे जे उमेदवार उभे राहिले ओबीसीच्या कॅटेगरीतून त्यांना ठरवून पाडलं गेलं आणि त्याला तिथल्या स्थानिक त्याच पक्षातल्या नेत्यांनी त्याला बळ दिलं गेलं. कुठेतरी समाजासाठी काय नक्की आपला मेसेज असणार आहे या सगळ्या घटना? समाजाने विचार करायला पाहिजे पुढच्या काळात सुद्धा. आपलं शेवटी आपलं असतं, दुसरे कामाला येत नाहीत. इथून पाठीमागे झालेल्या चुका किंवा इथून कुठं तरी भरून काढा. पुन्हा पुन्हा तेच करून आपल्या लेकरा बाळाचं 6 कोटी जातीचं वाटलं नका करू. वेळ प्रसंगी समजून घेतला. आरक्षणाला विरोध करणारा कोण? ती जर गोड बोलला तर त्याला निवडून आणायचं. निवडून आलो पुन्हा ते जातीच्या लेकरा बाळाच्या भविष्याच्या मुंडक्यावर पाय देतो. आपला कोणत्या का पक्षाचा असे ना विचार करून आपला निवडून आणत जा, जेणेकरून आपल्याला बळ होतं. विरोध करणारा तुम्ही जर निवडून आणलं तर पुन्हा पुन्हा ते आपल्या जातीला त्रास असतो. तुमच्या इकडे झालं म्हणून ऐकायला मिळालं, आमच्याकडे असं नाही का झालं. आमच्याकडे मुंडक्या टांगड्या वर केल्या तर मुंडकं खाली केलं. इतकं बेकार पाडले आमच्या तिकडे लोकांनी. लय बेकार. पश्चिम महाराष्ट्रात थोडी जागृती करावं लागेल. ते बी मुंडक्यावर धरून आपली मग इथून पुढं. कारण कुणबी असला तरी आपलाच आहे, मराठा असला तरी आपलाच आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी समजून घेणं लय गरजेचं. इथून पुढच्या काळात सावध मराठ्यांनो, हात जोडतो, सावध व्हा. लेकरं शिकवा, आरक्षण घ्या, मोठे करा, त्यांना नोकरीत जाऊ द्या, शिक्षणात जाऊ द्या. आणि कुठं आपलं उभं राहिलं तर एक विचारानं मतदान करून पाडी जा. हेंटन कोणकड काही ना, पण मतदानाच्या दिवशी वाटलं पाहिजे त्यांना बेकार जात झाली आता ही मराठीची. दुसऱ्याचं कवर गुणगान एवढे चटक भर मतदानावर सुद्धा ते 1000 आपल्याला पाडी देतो. त्याला ध्यानात ठेवायचं आयुष्यभर. याने आपला पाडला होता, याला आता म्हणकर टाकायचं. दादा, छत्रपती भवनचं पुढे काय भविष्य? छत्रपती भवनची एक संकल्पना आहे आपली, त्याचं नाही त्याच्यावरती राज्याची बैठक घेऊन ठरवू.